रोटरी क्लब ऑफ अहमदनगर आणि माणिक चौक गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथे श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे की यंदाच्या सणाला एवढंच मागणं बाप्पाला, यंदाच्या सणाला एवढंच मागणं बाप्पाला, वाचव रे चिमुकलीला, जगव रे गोडुलीला. यंदाच्या सणाला एवढंच मागणं बाप्पाला, वाचव रे चिमुकलीला, जगव रे गोडुलीला. स्त्री जन्माचे स्वागत करा, स्त्री जन्माचे स्वागत करा. लेका एवढीच लेखही भारी, हाच संदेश घरोघरी. लेका एवढीच लेखही भारी, हाच संदेश घरोघरी. श्री गणरायाला प्रार्थना करूया, मुलीच्या जन्माचं स्वागत करूया, मुलीच्या जन्माचं स्वागत करूया. चिमुकलीचे मनोगत आता आपण ऐकत आहोत. तिथे खूप साऱ्या चिमुकल्या आपल्या समोर आहेत. या सगळ्या चिमुकल्या आज आहेत म्हणून उद्याचं भविष्य आहे. बेटी है तो कल है, बेटी है तो कल है, अगर बेटी नहीं तो कल नहीं है. क्योंकि आज की बेटी जो है कल की माँ है. आजची जी मुलगी आहे, चिमुकली आहे, ती उद्याची आपली बहीण पण आहे. जशी मोठी बहीण आपल्याला माया करते, स्नेह देते, त्यानंतर हीच मुलगी जी आहे ही भविष्यातली आई पण आहे. जर मुलगी जन्माला आली नाही तर आई जन्माला येणार नाहीये, आणि आई जर जन्माला आली नाही तर मुलीचाच कशाला, मुलाचा सुद्धा जन्म होणार नाहीये. आणि म्हणूनच आज मुलगी जगली, वाचली तरच जग वाचणार आहे, अन्यथा जग संपणार आहे. मग जग संपण्याच्या त्या महामार्गावर महापाप करण्याच्या आपण त्या दिशेकडे जग वाटचाल करत आहे. परंतु आपल्याला परत फिरायचं आहे आणि मुलीच्या जन्माचं स्वागत करायचं आहे. आज आपण पाहतो की लक्ष्मी असेल, सरस्वती असेल, दुर्गा असेल, हे सगळी रूपं जी आहेत ही सगळी आपल्या मुलीचीच आहेत, स्त्रीचीच आहेत. आणि तरी परंतु आज फक्त गर्भातच नाही तर समाजात सुद्धा ही मुलगी सुरक्षित नाही. आणि म्हणून आपल्याला असा नारा द्यावा लागतो, असं चिंतन करावं लागतं, असं गणेशाचं आपल्याला आरास करावी लागते की मुलगी वाचवा, मुलगी सुरक्षित ठेवा, सेफ गर्ल, सेफ गर्ल, हे आपल्याला करावं लागतं. असं समाज निर्माण झाला पाहिजे की हे करायची गरजच भासली नाही पाहिजे. कारण सगळे समाजातले सगळे घटक गुणा गोविंदाने जर आणले तर प्रश्नच नाही, जगामध्ये छानशी शांतता, सुख, शांती, समृद्धी निर्माण होणार आहे. आणि तरी परंतु हा प्रश्न समाजामध्ये फार मोठा झालेला आहे आणि गर्भात असलेली चिमुकली आपल्याला आर्त हाक देत आहे की नाही, मला वाचवा. आणि हे चिमुकलीचं मनोगत जे आहे आपण इथे आरासीच्या रूपामध्ये इथे सादर केलेलं आहे. आपण गणरायाच्या वरती जर पाहिलं तर आपण प्रार्थना केलेली आहे की यंदाच्या सणाला एवढंच मागणं बाप्पाला, यंदाच्या सणाला एवढंच मागणं बाप्पाला, वाचव रे चिमुकलीला, जगव रे गोडुलीला. आणि त्यानंतर आपण गणेशाच्या विनंती केली, प्रार्थना केलेली आहे, विनवणी केलेली आहे. आणि त्यानंतर आपण उजव्या बाजूला पाहत आहोत सेफ गर्ल, सेफ गर्ल. यासाठी शांतीचा मार्ग स्त्री पुरुष समानतेतून जातो. मुलीचे शिक्षण प्रगतीचे लक्षण. मुलगा मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको. खुशहाल बालिका भविष्य देश का. बेटी बचेगी तो सृष्टि रचेगी. बेटी भार नहीं आधार है. बेटी नहीं तो बहू कहाँ से लाओगे. अशा प्रकारचे जे सत्य वचन आहेत ते आपल्याला इथे दिसत आहेत. आपल्या दुसऱ्या साईडला आपण पाहतो की एक झाड आहे, ते मानवतेचं झाड आहे, ते समृद्धीचं झाड आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सगळे स्लोगन आणि सगळे चित्र ह्या बेटी बचाव, बेटी सुरक्षित रखो याच्यावरच आहे, सेफ गर्ल आणि सेफ गर्ल. आणि त्यानंतर हे चिमुकली आपल्याला दिसत आहे प्रातिनिधिक रूपामध्ये, एक प्रतीक आहे, ही चिमुकली आहे. आणि चिमुकली ही स्वतःचं मनोगत व्यक्त करत आहे आणि ते मनोगत आपण आता ऐकणार आहोत. आणि हे इथे आपल्या खूप साऱ्या चिमुकली आहेत, यांचं सुद्धा मनोगत त्या दृष्टीने ऐकण्यापूर्वी मी आरवी ही आपली चिमुकली इथे आहे, ती एक छानशी आपल्याला इथे 2 ओळी ऐकवत आहेत, त्या आपण ऐकूया. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. बहुत बहुत धन्यवाद. खूप छान आणि खूप छान बोलली. आरवीचं खूप खूप अभिनंदन आहे, ओवीचं खूप खूप अभिनंदन आहे. ओवी सुद्धा बोलतीये सेफ गर्ल सेफ वर्ल्ड. राईट, खूप छान. परत एकदा सेफ गर्ल सेफ वर्ल्ड. व्हेरी गुड. मुलगी वाचवा, सुरक्षित ठेवा. स्त्री जन्माचे स्वागत करा. खूप खूप छान. आणि आता आपण ही चिमुकलीचं मनोगत इथे ऐकत आहोत.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर व माणिक चौक गणेश मंडळ सहर्ष सादर करीत आहे सेव्ह गर्ल सेफ गर्ल, मुली वाचवा सुरक्षित ठेवा गणपती आरास। ऐकूया चिमुकलीचे मनोगत। आई, ए आई, हॅलो, तू ऐकतेस ना? अगं मी इकडे आहे, मी अगदी खुशाल आहे। देवाच्या कृपेने तूही आनंदातच राहावी। मी एक वाईट बातमी ऐकली आणि माझा थरकापच उडाला। आई, तुझ्या उदरात मुलीचा अंकुर वाढतोय हे समजले तुला? आणि त्या क्षणीच तू या जगात मला येऊ न देण्याचा निर्णयही घेतला। माझा विश्वासच बसत नाही। माझी प्रेमळ कोमल मनाची आई असंही करू शकते? ईश्वराला प्रत्येक घरात जाणं शक्य नव्हतं, म्हणूनच त्याने आईची निर्मिती केली आणि तू ती आईच। आई, आई, तू ऐकतेस ना? आई, मला वाचव, कृपा करून मला वाचव। डॉक्टरांकडे असणारे अवजारे खूप तीक्ष्ण असतात, ते माझे तुकडे तुकडे करतील आणि त्यांच्याकडचे औषधही सहजपणे मला तुझ्यापासून वेगळे करेल। आई, हे दृश्य तू तुझ्या उघड्या डोळ्यांनी बघू शकते? तुझं काळीज हेलावून टाकणार निर्णय तू कसा घेऊ शकतेस? आई, जास्त विचार करू नको, मी तुला कधीही त्रास देणार नाही। मला पायातले पैंजण, सोन्याच्या कुड्या नकोत। ताईचे जुने कपडे वापरायला मला आवडेल, दादाचे कपडे मला चालतील। मी हट्ट करणार नाही, फक्त एकच वेळ मला या तुझ्या पवित्र उदरातून बाहेर मुक्तपणे मोकळा श्वास घेण्याची संधी दे। मला जन्माला येण्याची खूप इच्छा आहे। तुझ्या अंगणात पैंजण घालून चुमचुम आवाज करत नाचायचं आहे। तुझ्या अंगा खांद्यावर खेळायचं आहे। तुझ्या प्रेमाचा स्पर्श मला अनुभवायचा आहे। विघ्नहर्ता श्री गणेशाला विनंती आहे की यंदाच्या सणाला एवढंच मागणं बाप्पाला, यंदाच्या सणाला एवढंच मागणं बाप्पाला, वाचव रे चिमुकलीला जगव रे गोडुलीला, वाचव रे चिमुकलीला जगव रे गोडुलीला। या मनोगताच्या लेखिका व गणपती आरासच्या मार्गदर्शक आहेत आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डने नामांकित डॉक्टर सुधा कांकरिया। मी विनंती करते रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष थाडे सर, सचिव गर्जे सर आणि आपल्या सर्वांना की हे आपल्या सेव्ह गर्ल सेफ गर्ल या माहिती पत्रिकेचं इथे वितरण करायचं आहे। नमस्कार, मी नितीन थाडे, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर चा अध्यक्ष आहे। आज मला आनंद होतोय की रोटरी क्लब ऑफ अहमदनगर आणि माणिक चौक मित्रमंडळ यांचे संयुक्त विद्यमाने आरासाची संकल्पना आमच्या रोटरी क्लबच्या संचालिका आणि सेव्ह गर्ल सेफ गर्लच्या जिल्ह्याच्या डायरेक्टर आदरणीय डॉक्टर सुधाताई कांकरिया यांच्या संकल्पनेतूनच ही चांगली अशी एक आरास आपल्या माणिक चौक मित्रमंडळात सादर करण्यात आली आहे आणि चिमुकलीचे मनोगत त्यामध्ये व्यक्त होताना दिसत आहे आणि अनेक चिमुकलींनी देखील आपलं मनोगत इथे व्यक्त केलं आहे आणि त्याची संपूर्ण संकल्पना आणि याचं लेखन आदरणीय डॉक्टर सुधाताई कांकरिया ज्या की नोबेल पीस अवॉर्डला नॉमिनी झाल्या आहेत त्यांनी केलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज त्याचप्रमाणे या अनुषंगाने छोटीशी नाटिका देखील बसवलेली आहे। लहान मुलांच्या माध्यमातून त्याचं उद्घाटन आम्ही केलं आहे आणि मला आनंद होतोय की रेडिओ स्टेशनमध्ये देखील
7च्या आत घरात ही देखील नाटिका आमच्या मुलांनी बसवलेली आहे. तिच्या क्लिप्स आणि ऑडिओ क्लिप्स आम्ही देत आहोत आणि सर्वत्र याचं सार्वत्रिकरण करावं, ज्याला युनिव्हर्सलायझेशन म्हणतात, असा आमचा प्रयत्न आहे. सेव्ह गर्ल सेफ गर्ल, मुलीच्या जन्माचे स्वागत करा, स्त्री जन्माचे स्वागत करा, हा जयघोष करत संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाही तर राज्यामध्ये आमच्या रोटरी पीस सेंटरच्या माध्यमातून आमचा हा प्रयत्न आहे. आणि याचप्रमाणे संपूर्ण या गणेशोत्सवाला रोटरी क्लब ऑफ अहमदनगर आणि माणिक चौक मित्रमंडळातर्फे आणि रोटरी पीस सेंटर तर्फे अखंड अभंग अशा मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.